ओके, इकडे बघा काय म्हटलेले. हा, फॉरेस्ट एज एन इकोसिस्टम. ओके, फॉरेस्ट लिव्हिंग थिंग्स अँड देअर एन्व्हायरमेंट टुगेदर फॉर्म अँड इकोसिस्टम. बरोबर आहे का? लिव्हिंग थिंग्स अँड एन्व्हायरमेंट जे आहे टुगेदर फॉर्म काय करतं? इकोसिस्टम. प्लांट, एनिमल, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर द लिव्हिंग कॉम्पोनंट्स. काय काय म्हटलेले बघा. हा, plants, animal and microorganism are the living components. बरोबर आहे, लिव्हिंग कॉम्पोनंट्स आहेत ऑफ द इकोसिस्टम. द नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट्स ऑफ द इकोसिस्टम आर कॉल्ड एज अबायोटिक कॉम्पोनंट्स. काय म्हटले बघा? Plants, animals and microorganisms are living components of the ecosystem. The non-living components of the ecosystem are called as abiotic. जे नॉन लिव्हिंग आहेत त्यांना काय म्हणतो आपण? अबायोटिक कंपोनंट म्हणतो. बरोबर आहे का? अबायोटिक कंपोनंट दॅट मेक द एन्व्हायरमेंट इन्क्लूड area, water, soil. The living organism are also termed as the biotic community. Okay. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण काय म्हणू शकतो? बायोटिक कम्युनिटी पण म्हणू शकतो. दे आर डिवायडेड इंटू 4 कॅटेगरीज: प्रोड्युसर्स, कंझ्युमर्स, स्कॅव्हेंजर्स, डिकम्पोजर्स. लक्षात आलं का? आता फर्स्ट बघा, प्रोड्युसर्स. प्लांट्स आर कॉल्ड एज प्रोड्युसर्स. आता प्लांट जे असतात ते प्रोड्युसर असतात. बरोबर आहे का? ऑक्सिजन घेतात, स्वतःच फूड स्वतः तयार करतात, त्याच्यामुळे त्यांना ऑटोट्रॉफ्स म्हणतात. बरोबर आहे का? by using the light energy to produce the food from the carbon dioxide and the water by the process of photosynthesis. All the animal are directly or indirectly dependent on the plants or the foods. बरोबर आहे का? All the animals are directly and indirectly depends on the plants for the food. Okay. आता बघा काय म्हटलेले, कंझ्युमर्स. एनिमल्स कॅन नॉट make their own food as they must be depend on the plant and other animals for the food. Therefore the animals are called as consumers. आता बघा, जे अॅनिमल जे आहेत ते स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाहीत आणि ते इतरांवर डिपेंड असतात, त्याच्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो? कंझ्युमर म्हणतो, कारण ते इतरांपासून जे फूड तयार झाले ते कंझ्युम करतात. दे आर ऑल्सो रेफर्ड टू एज हेट्रोट्रॉप. त्याला आपण काय म्हणतो? हेट्रोट्रॉप म्हणतो. द थ्री टाइप्स ऑफ कंझ्युमर आर एज फॉलोज. आता थ्री टाइपचे कंझ्युमर कुठले कुठले आहेत बघा. Herbivorous. The animal that eat only plant or the plant produces are called as herbivorous. They are primary consumers. आपण त्याला काय म्हणतो? प्रायमरी कंझ्युमर म्हणतो. एक्झाम्पल इन्क्लूड द काऊ, डिअर, गोट, एलिफंट, हॉर्स, रॅबिट, पॅरट. हे जे आहेत हर्बिव्हरस आहेत, प्रायमरी कंझ्युमर आहेत. बरोबर आहे का? Animal eat only plants and plant produces called as and plant products are called as herbivorous. जे प्लांट नुसतं खातात त्यांना आपण हर्बिव्हरस म्हणतो. कार्निव्हरस. द फिश इटिंग एनिमल्स आर कॉल्ड एज द फ्लेश इटिंग एनिमल्स आर कॉल्ड एज carnivores. They feed on the herbivores or the other smaller carnivores. They are the secondary consumers. ओके. इन्क्लूड लायन, टायगर, फॉक्स, हॉक. बरोबर आहे का? हे जे आहेत कुठले आहेत? कार्निव्हरस आहेत, जे की नॉनव्हेज खातात. आले का लक्षात? हा, नॉनव्हेज. बरोबर आहे का? फक्त नॉनव्हेजच खातात. आता माणूस जे आहे, माणसाला नॉनव्हेज तर लय आवडते, पण नुसतं नॉनव्हेज खात नाही ना माणूस. बरोबर आहे का? त्याच्यामुळे त्याला कार्निव्हरस म्हणता येत नाही. ना, कार्निव्हरस म्हणजे नुसते नॉनव्हेजच खाणारे. आलं का लक्षात? हर्बिव्हरस म्हणजे नुसते हिरवळ खाणारे, झाडाचे फळं वगैरे खाणारे. आणि ओमनिव्हरस, आता माणूस जे ते स्वतःच्या आवडीनुसार काय करते माहिती का? जेव्हा आवडलं, जेव्हा पार्टी, सर घ्या दुसऱ्याचा जीव, चालू करा आपला कार्यक्रम. त्याला काय म्हणतात? माणूस. बरोबर आहे का? ओमनिव्हरस. हा, सर आज लयच पोट बिघडले हो सर. सर आज लयच पोट बिघडलं, नुसतं मधलं पचलंच नाही हो सर. काल खाल्लेलं माझं मधलं पचलंच नाही. मग आज काय करतो? जरा हलकं हलकं घेतो, नुसतं झाडाचं वनस्पतीचं. रितेश, बरोबर आहे का? म्हणजे ओमनिव्हरस. एनिमल दॅट फीड ऑन द बोथ द प्लांट्स अँड फ्लेश अँड अदर एनिमल आर कॉल्ड एज ओमनिव्हरस. म्हणजे जे जे प्राणी जे असतात आपल्यासारखे चतुर बुद्धीचे प्राणी. गणेश आवाज येते का? मन आवाज येते का तुम्हाला? महत्वाचं ते आहे. हा, दोघांना पण येते. हा हा. तर इकडे बघा, ओमनिव्हरस म्हणजे जो माणूस आपल्यासारखा मतलबी माणूस जो असतो तो काय करतो माहिती का? तो काय करतो? सर आज लय माझं पोट बिघडलंय, मी आज काय थोडं बऱ्यापैकी जरा आयुर्वेदिक काय असलं तर सांगा की खायला, ते खातो. अहो सर आज पार्टी हो, आज कुठलं कुठलं आणायचं सांगा मला तुम्ही, फक्त पार्टी, आज पार्टीला काय काय आणायचं सांगा, सगळं खातो मी. अलग लक्षात. म्हणजे फ्लेक्झिबल, ओमनिव्हरस, दोन्ही पण खाणारा, प्राणी पक्षी खाणारा आणि
झाडं झुडपं खाणारा, सगळं खाणारा, फळं बिळं खाणारा म्हणजे ओमनिवरस. एक्झाम्पल इन्क्लूड द ह्युमन बिईंग, बियर्स जे आहे ते दोन्ही बी खात असते. लक्षात आलं का रितेश? कधीपर्यंत टार्गेट? झाड झाड काय झाडाची पालकाची भाजी खाते, पुन्हा हरभऱ्याची भाजी खाते, पुन्हा मेथीची भाजी खाते, पुन्हा गाजर मुळा बीट सगळं खाते, बटाटा वांग कांदा लसूण खाते, त्याची चटणी करते, मसाले तयार करते, पुन्हा त्याच्यासोबत मसाले अजून तिसऱ्या गोष्टी सोबत खाते. बरोबर आहे का? कधीपर्यंत टार्गेट आहे रे ते? हॅलो, कधीपर्यंत टार्गेट आहे ते? हा, किती दिवसाचं टार्गेट आहे? उद्या दाखवायचं का? तुम्हाला लिहायचं नाही का रे? पृथ्वी चंद्र सूर्य तारे लिहायचं नाही का तुम्हाला? दोघं बी का? हा, ओके. चला, स्कॅव्हेंजर्स बघा. द अॅनिमल दॅट, इकडे बघा स्कॅव्हेंजर्स काय असतात बघा. that the animal that feed on the dead and decaying animal and plant matter are called as scavengers. आता काय म्हटलेलं आहे बघा. The animal that feed on dead and decaying animals, the animals that feed on dead and decaying animals and the plant matter are called as scavengers. त्याला आपण काय म्हणतो? Scavenger. Example include the crow, hyena, jackal, vulture, some insects and termites, wood louse, maggots, millipedes and earthworms also are scavengers. बरोबर आहे का? त्याला आपण काय म्हणतो? Scavengers म्हणतो. Decomposers, the microorganisms that decompose and destroy the dead remains of the plants and animal waste are called as decomposers. बरोबर आहे का? जे प्लांट ला animal ला डिकम्पोज करतात, आणि त्यांचं वेस्ट जे आहे त्यांना पण डिकम्पोज करतात, त्याला काय म्हणतो आपण? डिकम्पोजर म्हणतो. एक्झाम्पल इन्क्लूड बॅक्टेरिया अँड फंगाय. They help in recycling the nutrients back into the soil by formation of rich or organic compound called as humus. Humus. Okay. They help in the recycling the nutrients back into the soil by the formation of rich organic compounds called as humus. अलग लक्षात? याला आपण डिकम्पोजर्स म्हणतो. अलग लक्षात? They help in recycling the nutrients back into the soil by the formation of rich organic compound called as humus. Okay. The food chain and food webs in the ecosystem. आता food chain and food web in the ecosystem काय असतं बघा. In an ecosystem, a food chain is a linear sequence of organism. आता बघा काय म्हटलेलं आहे? In the ecosystem, food chain is a linear sequence of the organism that feed on each other. It starts with the producer. बरोबर आहे का? स्टार्ट कुठून होतं रे? प्रोड्युसर पासून स्टार्ट होतं. बरोबर आहे का? इट स्टार्ट विथ द प्रोड्युसर म्हणजे प्लांट पासून, अँड एंड्स विथ द डिकम्पोजर. बरोबर आहे का? पहिले काय करते? ग्रास तयार होते शेतामध्ये, तुमचे ग्रास तयार होते, मग ते प्रायमरी कंझ्युमर रॅबिट खाते, रॅबिटला पुन्हा कोण खाते? सेकंडरी कंझ्युमर फॉक्स खाते. लक्षात आलं का? With the decomposers, bacteria and fungi. For example, a rabbit, herbivore, primary consumer, eats grass, producers, and in the term eaten by the fox, carnivore, and secondary consumer. अलग लक्षात? हा प्रायमरी कंझ्युमर आहे, म्हणजे नुसतं काय खाते? हे नुसतं हिरवं गवत खाते, नुसतं व्हेजिटेरियन आहे पक्का. हे कसं आहे माहिती का? हे आपल्यासारखा बिबटे आहे. अलग लक्षात? फॉक्स दो फ्लेक्झिबिलिटी नुसार काही बी खाते. अलग लक्षात? फॉक्स काय करते? कधी हे खाते, कधी ते खाते, जे आवडलं ते खाते. Bigger food chains, there is more than one carnivore or omnivore in the chain. Okay. Consider the following examples. बघा आता काय काय फूड चेन मध्ये बघा. ग्रास प्रोड्युसर आहे, त्याच्यानंतर ग्रासोफर प्रायमरी कंझ्युमर आहे. जो कुठला किडा असते रे? हे कुठला किडा असते? ग्रासहोपर म्हणजे काय असते ते? कुठला तर घोडा म्हणतात त्याला, पानघोडा म्हणतात. पानघोडा म्हणजे झाडापासून, म्हणजे त्याच्यापासून तयार झालेला असतं, जीव असते त्याच्यात. ओके. फ्रॉग, त्याच्यानंतर हे फ्रॉग ह्याला खाते. आता फ्रॉगला साप खाते, सापाला कोण खाते? इगल खाते. लक्षात आलं का रे गणेश?
प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्चरी कंझ्युमर आणि क्वार्टरनरी कंझ्युमर. लक्षात आलं का? हे लक्षात ठेवायचे. लक्षात आलं का रे अमन? In the food chain, every organism produces a level or a link. If a link is missing, it affects the feeding and the survival of the next link organism. An increase or decrease in the number of particular organism link affects the number of next organism in the food chain. लक्षात आलं का? म्हणजे आता इथं फूड चेन जे दिलेले फूड वेब किंवा ही फूड चेन जे दिलेले याच्यामध्ये काही मिसिंग जर झालं तर हे दुसऱ्याला अफेक्ट करते. अरे बेड कसं संपले तर ही डायरेक्ट घोडा काय ह्याला खाईल का? हे साप काय ह्याला खाईल का घोड्याला? किंवा साप संपले तर इगल काय खाईल? अलग लक्षात. म्हणजे हे जे आहे हे त्यातलं मिसिंग काय व्हायला नाही पाहिजे ऑर्गॅनिझम. However, in the nature, the food chain do not exist individually. Often, the food chain are interlinked to form the network called as food web. आता फूड चेन पासून जे इंटरलिंक नेटवर्क जे असतं त्याला आपण काय म्हणतो? फूड वेब म्हणतो. बरोबर आहे का? फूड वेब इज अ कॉम्प्लेक्स फीडिंग सिस्टम ऑफ द इंटरलॉकिंग इंडिपेंडंट फूड चेन. फूड वेब जे आहे ते कॉम्प्लेक्स फीडिंग सिस्टम आहे. कॉम्प्लेक्स फीडिंग सिस्टम आहे फूड वेब of interlocking and interdependent food chain. Interlocking and interdependent food chain आहे in a forest ecosystem. Many food chains exist in the forest ecosystem. Many food chains exist in simultaneously. म्हणजे at a time दोन चार फूड चेन ज्यावेळेस एकत्र येतात इन द फॉरेस्ट इकोसिस्टम मेनी फूड चेन्स एक्झिस्ट सायमल्टेनियसली. फॉरेस्ट मध्ये कसं असतं माहिती आहे? फूड चेन जे असतात ऍट अ टाइम दोन चार फूड चेन एकत्र येऊन मग ते फॉरेस्ट मध्ये तसं असतं. म्हणजे एक पेक्षा जास्त फूड चेन असते फॉरेस्ट मध्ये. फूड चेन म्हणजे कसं? समजा ह्याच्यावर हे डिपेंड, ह्याच्यावर हे डिपेंड, ह्याच्यावर हे असे डिपेंड असणाऱ्या फूड चेन बऱ्याच असतात फॉरेस्ट मध्ये. अलग लक्षात तुमच्या? दिस गणेश लक्षात येते का मन? This is the important because in case any one of the food chain is disturbed. आता हे कशामुळे इम्पॉर्टंट आहे? समजा याच्यातली एखादी फूड चेन जर डिस्टर्ब झाली, आता फॉरेस्ट म्हणजे लय मोठे मोठे असतात फॉरेस्ट, झालं लक्षात? तर त्याच्यामधली जर फूड चेन मधलं जर काही डिस्टर्ब झालं देन द अदर फूड चेन आर देअर टू सपोर्ट द एनिमल फॉर द नेक्स्ट फीडिंग लेवल. मग काय करते माहिती का? ती एक फूड चेन आहे, अजून दुसरी एक, तिसरी एक, चौथी एक, पाचवी. मग कुठल्या फूड चेन मधलं जर काही मिसिंग झालं तर दुसरी फूड चेन जी ह्या फूड चेनला सपोर्ट करते जगण्यासाठी, सर्वायवलसाठी. महत्वाचं आहे का नाही? अरे आपल्याला जर अन्न नाही दिलं तर आपण जगू शकत नाही. तसंच गरुडाला, इगलला जर साप दिला नाही तर ते कसं जगल? सापाला जर बेडूक दिला नाही तर ते कसं जगल? बेडकाला जर पाणघोडा दिला नाही तर ते कसं जगल? लक्षात आलं का? म्हणजे जर ह्याच्यातली एखादी फूड चेन जर डिस्टर्ब झाली तर दुसरी फूड चेन जी असते ती ह्याला सपोर्ट करते सर्वायवलसाठी. लक्षात आलं का? जर एकमेकांना जर सपोर्ट नाही केला तर काय होईल? संपून जातील फूड चेन. फूड चेन जर संपलं तर फॉरेस्ट संपतील. फॉरेस्ट संपला की माणूस संपेल, पाऊस संपेल, अर्थ संपेल. लक्षात आलं का काय व्हायला ते? म्हणजे पहिले तर प्राणी जगणं महत्वाचं आहे, झाड जगणं महत्वाचं आहे. तुम्ही झाडाचे फळं खायला पाहिजे, झाड उपटून नाही खायला पाहिजे. अलग लक्षात. प्राणी पक्षी मारून नाही खाल्ले पाहिजेत. नाहीतर प्राणी पक्षी मारले तर मग प्राणी पक्षी नाही राहिले तर मग झाड नाही राहणार. अलग लक्षात. झाड नाही राहिले तर पाऊस नाही पडणार, पाऊस नाही पडला तर डेझर्ट नाही राहणार, म्हणजे डेझर्ट तयार होणार. लक्षात आलं का? पाऊस नाही पडला की मग पाऊस नाही पडला की मग आपण कुठे जाणार? दुसऱ्या ग्रहावर जायचा प्रयत्न करणार. अलग लक्षात. भारत इथं कसं राहणार? आपण पृथ्वीवर राहणारच नाही ना. नाही समुद्रात थोडा घ्यायचा विचार करणार. समुद्रात पाणी राहणार नाही, सगळं वाळवून ठेवून जाणार, प्राणी मरणार, पक्षी मरणार खाऊन खाऊन. अलग लक्षात. आणि अशा प्रकारे पृथ्वीचा सत्यानाश होणार. त्याच्यामुळे नीट विचार करून वागा. पृथ्वीचा विनाश लवकर जवळच आलेला आहे. पण थोडं व्यवस्थित जर वागलात तर राहील. नाही तर सगळ्याला मारू मारू पार केलं की संपल. आपल्याला बी संपणारच आहे मग ते. अलग लक्षात. affect the number of next organism in the food chain. However, in the nature, food chain do not exist individually. Food chain जे आहे डू नॉट एक्झिस्ट इंडिव्हिज्युअली. बरोबर आहे का? आता फूड वेब इज अ कॉम्प्लेक्स सांगितलं होतं. बरोबर आहे का? कॉम्प्लेक्स आहे. फिडिंग लेवल, नेक्स्ट फिडिंग लेवल म्हणजे एखादा फूड चेन मधला एखादा प्राणी जर गायब झाला तर दुसरी फूड चेन येते त्याला सपोर्ट करते. लक्षात आलं का? For example, in the food web as shown, if the number of grasshopper decreases due to some reason, the frogs will still be able to survive as they can be fed
ऑन द बटरफ्लाईज अँड द ड्रॅगन फ्लाईज. काय म्हटलेलं आहे बघा, in the food web as shown in the if the number of grasshopper decreases, ग्रासहोपर जर नंबर ऑफ ग्रासहोपर जर डिक्रीज झालं तर काय होईल बघा बरं. काय होईल, if the number of grasshopper decreases due to some reason the frogs will be frog will start able to survive as they can feed the butterflies and the ड्रॅगन फ्लाईज. बघा आता जर हे पानगोडे जर संपले तर हे काय खातील, बटरफ्लाईज खातील. फ्रॉग काय खातील, बटरफ्लाईज खातील. लक्षात आलं का? हॅलो, इथं बघा दिले बघा, इथून हे पानगोडा खाईल, त्याच्यानंतर हे काय कर, हे खाईल. बरोबर आहे का, फ्रॉग. पण ही जर चेन ब्रेक झाली, हे जर संपलं तर बटरफ्लाय खाईल. ही अलग लक्षात. बटरफ्लाय काय खातील, जे फुलं असतात फुलावरचा मध, फुलांचा मध ते घेतात. बरोबर आहे का, किंवा फुलावर बसतात, फुलापासून ते फूड घेतात बटरफ्लाय. मग ते हे काय करेल माहिती का, बेडूक बटरफ्लाय खाईल. पुन्हा बेडकाला कोण खाईल, इगुल खाईल, इगुल. अलग लक्षात. The nutrients absorbed by the plant from the soil during the photosynthesis are sequentially passed on to the all consumers. When the producers as well as the consumer die, the composers act on them and they break them down to release all the nutrients back into the soil. काय होईल बघा, nutrients absorbed by the plant from the soil during the photosynthesis. Nutrients absorbed by the plants from the soil during the photosynthesis are sequentially passed into the consumer. बरोबर आहे का, कंझ्युमर मध्ये ते पास केलं जातं न्यूट्रिएंट्स. अलग लक्षात. काय करतं झाड, काय करतं फोटोसिंथेसिसच्या टायमाला किंवा ते फूड घेताना मातीमधून जे न्यूट्रिएंट्स घेतात ते नंतर कंझ्युमर कडे देऊन टाकत असतं. कंझ्युमर म्हणजे जे खाणारे. अलग लक्षात. आपण खातो झाडाचे फळ, आपण खातो, मग आपल्याला नुसतं ते फळ मिळतात का, आपल्याला त्यातून न्यूट्रिएंट्स मिळतात जे मातीमध्ये असतात. बरोबर आहे का, लक्षात आलं का. तुम्ही बघा मातीला किती महत्व आहे. जर तुम्ही लहानपणी, बरोबर आहे का, जर तुम्ही म्हणतात ना हे इंटरनॅशनल शाळा वगैरे हे कल्चर व्यवस्थित नाही. आता का नाहीये, कारण लहान लेकरं जे आहेत त्यांनी मातीवर खेळलं पाहिजे, खाली पडलं पाहिजे, माती अंगाला लागली पाहिजे. माती जर अंगाला नाही लागली तर तुम्हाला बऱ्याच प्रकारचे आजार होऊ शकतात. अलग लक्षात. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं शरीर जे आहे ते असं टणक बनणार नाही. अलग लक्षात. जर तुम्ही असे जर राहिलात तर तुम्हाला खूप आजार होण्याची जास्त शक्यता असते. अलग लक्षात. त्याच्यामुळं माती खूप महत्वाची, ग्राउंडवर खेळणं महत्वाचं, लाल मातीत खेळणं महत्वाचं. माती महत्वाची आहे. जर तुम्ही माती जर तुम्हाला टच नसेल काही कामाचं नाही. मग आपल्याला फळं, फुलं, फ्रुट्स आपण जे खातो त्याच्यातून आपल्याला मातीतले पण न्यूट्रिएंट्स मिळतात. बरोबर आहे का. वेन द प्रोड्युसर्स as well as the consumer dies. आता प्रोड्युसर पण आणि कंझ्युमर पण डाय होतो. The decomposers act on them and break them down to release all these nutrients back into the soil. Thus, decomposers are serve as an extremely useful purpose of maintaining the balance of the nutrients in the soil. In this way, the nature recycle. In this way, the nature recycle the nutrients that have been taken away from the soil. This is very essential because the total amount of air of these nutrients does not change. Thus, what has been taken away must be put back onto the life cycle to continue. Okay, काय म्हटलेलं आहे बघा. Thus, the decomposer serves extremely useful purpose of maintaining the balance of the nutrients in the soil. In this way, nature cycles and nutrients that have been taken away from the soil. Okay, काय म्हटलेलं आहे, in this way the nature cycles the nutrients that have been taken away from the soil. This is very essential because the total amount of nutrients does not change. बरोबर आहे का. म्हणजे टोटल अमाऊंट जे आहे न्यूट्रिएंट्स हे कधीच चेंज होत नसते. लक्षात घ्या. टोटल अमाऊंट जे न्यूट्रिएंट्स आहे भले ते न्यूट्रिएंट्स एकमेकांकडून दुसरीकडे पास होत असतात. बरोबर आहे का. जमिनीतले न्यूट्रिएंट जे आहेत ते फुल फ्रुट्स पासून किंवा झाडांपासून आपल्याकडे ते आपल्यापासून दुसरीकडून तिसरीकडे जातात. पण हे जे आहे टोटल अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट जे असतात ते इक्वलच असतात. अलग लक्षात. ते फक्त पास होत असतात एकमेकांकडे. अलग लक्षात. म्हणजे जसं न्यूटनचा नियम आहे,
एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. बरोबर आहे का नाही? म्हणजे एनर्जी, आता समजा आपल्याला लाईट येते, लाईट पण विजेच्या लाईट मध्ये रूपांतर होतं. बरोबर आहे का? आणि त्याच्यापासून लाईट मिळते. ती एनर्जी पुन्हा बाहेर येते, पुन्हा बाहेर आपल्याला मिळते. बरोबर आहे का? हा, म्हणजे चेंज होते फॉर्म, एका फॉर्म पासून दुसऱ्या फॉर्म मध्ये चेंज होते. लक्षात आलं का? एनर्जी फ्लो इन फूड चेन. आता एनर्जी फ्लो इन फूड चेन काय आहे, कसं आहे? ओके, इकडे बघा आता, एनर्जी फ्लो इन अ फूड चेन. द सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. हा, सन काय आहे? अल्टिमेट सोर्स. अरे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर कधी गेलात ना उत्तर प्रदेश किंवा बिहार मध्ये, हा, तर उत्तर प्रदेश बिहार मध्ये जे आहे ते एक कुठला तरी सण असतो, त्याला सूर्याची पूजा करते, उगवत्या सूर्याची पूजा करतात. का करतात माहिती का तुम्हाला? तुमच्या माहितीच तर सांगतो, नेचरने ज्याही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्या खूप व्हॅल्युएबल आणि महत्वाच्या आहेत. जर सूर्य उगवला नसता तर झाड आली नसती, झाडाला स्वतःचे फळ आले नसते, फोटोसिंथेसिस झालं नसतं, पाऊस पाण्याचा तर काही विषयच नव्हता. लक्षात आलं का? हम्म? म्हणजे सूर्य उगवणं खूप महत्वाचं आहे, त्याच्यापासून हीट येणं महत्वाचं आहे. ते हीट जर आली नसती तर आपल्या घरातले सोलार पॅनल चालले नसते, आपल्याला त्यापासून हीट तयार होऊन मिळाली नसती. लक्षात येते का काय काय व्हायली प्रोसेस ते? हा, त्याच्यामुळं सूर्य उगवणं खूप महत्वाचं आहे. एनर्जी, सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी फॉर द एव्हरीथिंग ऑन द प्लॅनेट. प्लॅनेट साठी सन हा अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी आहे. ग्रीन प्लांट्स trap the energy from the sun and convert it into the food by the process of photosynthesis. काय म्हटले बघा, ग्रीन प्लांट ट्रॅप द एनर्जी फ्रॉम द सन अँड कन्वर्ट इट इनटू द फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ग्रीन प्लांट्स काय करतात? ट्रॅप द एनर्जी फ्रॉम द सन अँड कन्वर्ट इट इनटू द फूड. बरोबर आहे का? ग्रीन प्लांटला एनर्जी लागते सूर्यापासून येणारी, ती ती एनर्जी आहे सूर्यापासून येणारी, ती कशामध्ये? ग्रीन प्लांट मध्ये ट्रॅप होते, इट इंटू फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि ते त्याच्यापासून ती एनर्जी ट्रॅप झाली की त्याच्यापासून फोटोसिंथेसिस प्रोसेस होते आणि काय होतं? फूड तयार होतं. इन अ फूड चेन, एनर्जी फ्रॉम द प्लांट प्रोड्युसेस इज पास ऑन फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू द another. From producers the energy is transmitted to the herbivores from where it is passed on the carnivores, omnivores. Okay, काय म्हटलेलं आहे? इन अ फूड चेन एनर्जी फ्रॉम द प्लांट्स इज पास्ड वन फ्रॉम ऑर्गॅनिझम टू द अनदर ऑर्गॅनिझम. बरोबर आहे का? एनर्जी काय होते? पास होते एका ऑर्गॅनिझम कडून दुसऱ्या ऑर्गॅनिझम कडे. बरोबर आहे का? इथून एनर्जी सूर्याला झाडाला मिळते, सूर्यापासून झाडांना मिळते, झाडापासून ससा, सशापासून स्नेक, स्नेक पासून ईगलला मिळत असते. ट्रान्सफर वन ऑर्गॅनिझम पासून अनदर ऑर्गॅनिझम कडे ट्रान्सफर होते. फ्रॉम द प्रोड्युसर्स द एनर्जी इज ट्रान्समिटेड टू द हर्बिव्हरस फ्रॉम वेअर इट इज पास्ड ऑन टू द कार्निव्हरस or omnivorous. The producers are always at the beginning of the food. प्रोड्युसर जे असतात ते ऑलवेज ऍट द बिगिनिंग ऑफ द फूड असतात, इथून पुन्हा वर 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 जात असतात. अलग लक्षात, प्रोड्युसर्स आहेत ते, प्रोड्युसर्स आहेत. बरोबर आहे का? झाड जे आहेत ते बिगिनिंगला आहेत. तर झाडच तुम्ही संपवले तर तुम्हीच जगणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा. 26 जानेवारी झाडे लावा, 15 ऑगस्टला लावा, बर्थडेला लावा, कोणाचे लग्न असेल तर लावा, काही बी कधी बी झाडं लावायची. झाडं लावायला मनाई नाही, झाडं तोडायला मनाई. लक्षात आलं का? कारण झाड जे आहेत ते प्रोड्युसर्स आहेत. झाड आहेत तर आपण आहेत, आपण नसलं तर मग काहीच नाही. आलं का लक्षात? चेन. ओके, beginning the producers are always beginning at the food chain. The flow of energy in the ecosystem is always linear. The flow of ecosystem जे आहे, the flow of energy in the ecosystem is always linear, unidirectional. The entire amount of energy is never transferred to the next level. Entire amount of energy जे आहे, energy is never transferred to the next level. Some part of the energy is given out in the form of heat. बरोबर आहे का? Some part जे आहे, काही part जो आहे of the energy is given out in the form of heat. The remaining energy is transferred to the next level. प्रत्येक लेवलला काहीतरी एनर्जी घेतली जाते आणि बाकीची एनर्जी पुढच्या लेवलला ट्रान्समिट केली जाते. हे लेवल आहेत. बरोबर आहे का? एनर्जी ट्रान्समिट करण्याच्या. दस एनर्जी इज मॅक्झिमम ऍट द स्टार्ट ऑफ फूड चेन. फूड चेनच्या स्टार्टिंगला एनर्जी लेवल खूप हाय असते, पुन्हा इथून थोडी घेते पुढे जाते, तिथून पुढे थोडी पुढे जाते. लक्षात आलं का? कमी कमी होत जाते. बघा इथे किती आहे?
1000 किलो कॅलरी, इथं 100 किलो कॅलरी, इथं 10 किलो कॅलरी आहे एनर्जी लेवल. आलं लक्षात? कमी कमी होत जाते, म्हणजे सुरुवातीला जास्त एनर्जी लेवल. Okay, the remaining energy is transferred to the next level. Thus, the energy is the maximum at the start of the food chain, 100% of the producer's level, while it is meaning at the last level. The flow of energy follows the flow of energy follows the rule of 10%. According to this law, only 10% of energy transferred from one level to another. The rest is lost into the atmosphere. One of the 1000 kilocalorie energy at the producer level, only 10%, 1000 kilocalorie energy transferred to the next level, and the rest is lost to the surrounding. अलग लक्षात? म्हणजे काय होते, पहिले 10,000 किलो कॅलरी, पुन्हा 100 किलो कॅलरी, आणि पुन्हा 10 किलो कॅलरी आहे. मग ही जी आहे 10 किलो कॅलरी जी राहिलेली एनर्जी ती लॉस्ट होते कुठं? सराउंडिंग मध्ये. लक्षात आलं का? आधी इथपर्यंत डाऊट काय आहे ते विचारा. इथपर्यंत डाऊट काय आहे ते विचारा. काय आहे डाऊट?